उत्तम भोगील जीवकानी गडे हो, लाभाच्या गोष्टी करा, लाभाच्या. आज तिकडच्या सांगण्यापेक्षा तुम्ही कवा एखादं जर नांदेड भागात गेले तर लोह्याच्या जवळ एक सुने गाव आहे बघा. त्याला कोणतं सुने गाव म्हणते? कुत्र्याचं. आता त्या गावात काही माणसं नाहीत का? तिथं कुत्रच होत तसं. महाराजांचं वर्णन करायचं असं मोतीराम महाराजांचं कीर्तन चालू झालं का असं पुढे येऊन बसत होतो. टेस्टाला बसायला गाडी टेस्टाला पडलं. पाणी घातलेला दुधाचा काला कधीच खात नव्हतं. एकादशीच्या दिवशी बरोबर एक फराळ करत होतं. 2 एकादशी आल्या होत्या गावामध्ये, वाद चालू झालं आजची कोणी उद्याची. महाराज म्हणजे व किरकिर करीत बसू नका, पंचांगी काही म्हणून जा, कोणी काही म्हणला. एका टोपल्यामध्ये भाकरी, एका टोपल्या शेंगदाणे त्या कुत्र्या कोणी ठेवा. ते काय खाते त्याच्यावर ठेवत नाही. त्यानं जर शेंगदाणे खाली आजचीच धरायची, भाकरी खाल्या आज नाही समजायचं. तर हे का कुणाला कधी चावलं नाही, कधी विनाकारण कुणाच्या घराला जात नव्हतं, बोलीलं तर जात नव्हतं. कीर्तन सुटले जाऊन पलंगावर गाडी. आज त्या कुत्र्याची एकच खोडवंग होती, बिनमाल करायला वाड्यात येऊ देत नव्हतं. फक्त एवढीच चाल खराब होती. बिनमाल तर दिसलं की चौकावून त्याच्या अंगावर जायचा. तर हे का ते कुत्र गुरुवारी मेलं. तर जसं माणूस मेल्यानंतर उत्सव करतात आणि माती करतात ना, तशी वाजत गाजत माणसासारखी माती त्याचा जात. तर तेव्हा त्या कुत्र्याची आणखी समाधी आहे. आता तुम्हाला मी काही लांबलं सांगणार नाही, भारताच्या बाहेर सांगितलं. लोह्याच्या जवळच आहे, तुम्हाला जाऊन बघा वाटलं बस. आज सगळं गाव हनुमंताला निवड दाखवी त्यांच्या कुत्र्याच्या समाधीला. आमचं कीर्तन होतं त्या टायमाला, परीक्षाचा निकाल लागला होता. तो पोर पेढे वाटू लागली होती. तर त्या कुत्र्याच्या समाधीवर इतका पेढ्याचा ठीक. मी नवल केलो, मेलेलं कुत्र पेढे खाले आणि जिथे माणसं जोडे खाले तर भारी कुणाला म्हणावं माणसाचा. आता काल परवा आमच्या आश्रमामध्ये माणूस काल आलं होतं 4 धाम यात्रेला निघालचं. कोणीच नव्हतं, सून लेक नवरा बायको. आता 2 घंटे आम्ही इथे विश्रांती करता म्हणजे गाडी बाहेर सोडली, मस्त आतून पडले. त्याच्या सगळं पायाला शुभ्र कुत्र होतं बघा. जसं लेकरू बसले तसं ते व्हायचं असं तर बसलं. तर तेव्हा त्यानं बिस्किट घेऊन आले, दूध घेऊन आलं. लेकरू जसं खाते तसं ते बिस्किट खाऊन आलं. तिथं झोपलं, निघालं 4 धाम यात्रेला. आज मी विचार केलो, जे साधू संतांना जे उल्लेख केलेला आहे, उत्तम भोगील जीव खाण, आज त्याच्या भावकीतले कुत्रे काही त्या गावामध्ये नाहीत का? पण सगळ्याचं का नाही, त्याचं एकच कारण आहे. महाराज आमचे कीर्तन सांगत होते, कुत्र झालं म्हणले पण पूर्वीनं भरपूर अन्नदान केलेलं आहे. मग आता कुत्र्याच्या जन्मात गेले तेव्हा काय तर बसून खाते. काम धंदा न करताना जे आनंदानं ऐकत बसून खाते ते पूर्वी केलेल्या जन्माचं पुण्य. हे जन्मोजन्मी पुण्य कामाला येणार आहेत. जाऊया, कुत्र्याचा जन्म नाही, घोड्याचा मिळू द्या. इथे जन्माबद्दल वांध नाही, घोड्याचा जन्म मिळू द्या. हा ज्ञानेश्वर महाराजाचा घोडा बघा. तुम्ही कधी गेले असतील तर 10-5 लाख यात्रा असते. उगल आळशी लोक जरी गेले तर रोजचे 50,000 लोक पाया पडत असतील की नाही. आणि प्रत्येक खाली घेऊन जाते. शेवटला पोते शिव घेऊन ट्रकनं खाली खारका घेऊन जाते. वर्षभर त्या घोड्याला खारका भिजू घालते. जन्म गेला तर आमच्या लेकराला खारीच बघायला मिळाला. आज घोडा असून खारका खाते. हे कशाचा परिणाम आहे? म्हणून पूर्वीचे लोक धर्मराजानं वडील वारल्यानंतर जे मागे जे रासू यज्ञ केला होता त्याचं कारण, आज बापाच्या नावानं अन्नदान यज्ञ केल्यानंतर आईवडिलाचा आशीर्वाद तर मिळतोच, पण हे केलेलं पुण्य आपल्याला जन्मजन्मी कामाला येते. म्हणून पंडूराजा मृत्यू पावल्यानंतर पाचीपांडवांनी यज्ञ केला होता. पण महाराज म्हणजे एवढा लाभ आहे, एवढा फायदा आहे मायबापाचा खर्च करण्यामध्ये, देवाचा संताचा खर्च करण्यामध्ये, पण लोक चांगल्या गोष्टीलाच धजणार.
आपल्या हाताने वाया चालेत म्हणून मला हेच नवल वाटाले. म्हणजे पुढे ज्या देवासाठी मायबापासाठी संतांसाठी खर्च उत्सव अंगदान केलं असं याचा मोबदला तुम्हाला त्या जन्मात मिळेल. बस माणूस झाले असतं बघायचंच काम नाही हो. माणूस म्हणजे असतं सगळ्या सुखसोयी कुठले माणसं होत्या तुम्ही उत्तम भोगीले जीव खाते. पण महाराज तुम्ही म्हणाला कुत्र्याचा जन्म मिळू जा, बैलाचा मिळू जा, घोड्याचा मिळू जा असं म्हणाले तुम्ही. माणसाचा जन्म मिळत नाही का? माणसाचा जन्म मिळतंय पण त्याला कोर्स करावा लागते. आता तुम्हाला कोर्स जमत आहे का नाही की म्हणून हाय काय करावं. पण नका मिळू जा जन्म, जे मिळेल ते जन्म मिळू जा. पण तुम्ही देव माय बाप संत आनंदाने करा. तुम्हाला ते खर्च ते मोबदला ते आनंदाने मिळून जाईल. बस मग कोर्स जर काढला तर मग ती झाल्यास माणसाचा जन्म मिळतेच. बघा एखादा सांगून बघतो कोर्स जमू लागतं. आमचं मार्गदर्शन करायचं काम आहे. धसलाव करायला तर जन्म जर तुम्हाला माणसाचाच पाहिजे असेल तर त्याच्यासाठी कोर्स काढायला पाहिजे. निघाला कोर्स तर माणूस बी होतात. आता तुम्हाला कोणता कोर्स आहे ते सांगतो. माणसाचा जन्म मिळण्यासाठी काय कोर्स काढला पाहिजे सांगतो.